मोठी बातमी आता बघूयात। वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधला। ठाणे महापालिका बिल्डर लॉबी चालवत असल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला। आज ठाण्यामध्ये चौथा जनता दरबार झाला। यावेळी नाईकांनी ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस आणि महसूल हे सगळ्यांचे बॉस झालेत, यंत्रणा सगळ्या तेच चालवतात असा भास निर्माण होतोय असाही टोला लगावला। वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी। बोलण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आहेत। सर, आज सकाळपासूनच जे आहे जनता दरबार सुरू आहे। ठाण्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो। अनेक प्रश्न ठाणेकरांचे प्रलंबित आहेत, या जनता दरबारच्या माध्यमातून मार्गी लागतात। काय सांगाल, कसं वाटतंय? बाब अशी की जे 100 अर्जापैकी 80% अर्ज हे कोणाच्या तरी कर्तव्याची पूर्ती न करण्याच्या मानसिकतेतून हे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत। याला आपण इंग्लिशमध्ये मॅनमेड प्रॉब्लेम म्हणतो। मनापासून जर त्याने एखाद्या प्रत्येकाने आपली कर्तव्याची पूर्ती करायचं ठरवलं ना, हे प्रश्न तसे प्रलंबित राहणार नाहीत। ठाणे महापालिका, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि एक माझ्या इथले बिल्डर हे सगळ्यांचेच बॉस झालेले आहेत। म्हणजे सगळे बिल्डर नाही, काही बिल्डर तर हे लोकांचे असे बॉस झालेत की त्या सगळ्या यंत्रणा तेच चालवतात की काय असा भास निर्माण होतो। म्हणजे त्यांच्या विरुद्ध कोणी तक्रारी केल्या तर गुंडांच्या फौजा त्या बिल्डरना प्रोटेक्ट करायला येतात। अशा प्रकारचं लोकांनी बाबी सांगितलं। इथे 10% जे नालायक आहेत ना, की ज्यांच्या मनामध्ये हेतू हा जनतेची सेवा करण्याचा नाही, शासनाच्या सेवेत ते आलेत, ते जनतेची सेवा करण्याकरता नाही, स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचं कोट कल्याण करण्याकरता आलेत। आणि अशा नालायक लोकांमुळे जनता ही त्रस्त आहे, त्याला कुठलाही खाता अपवाद नाही। जसे मी शासकीय यंत्रणेमध्ये 10% नालायक आहेत ना, आमच्या राजकारणामध्ये सुद्धा 15% नालायक आहेत, असं माझं मत आहे। आणि म्हणून खरं म्हणजे आपल्या कर्तव्याची पालन न करता येणाऱ्या लोकांनी खरं जीवनातून मुक्त म्हणजे या सार्वजनिक जीवनातून मुक्त व्हायला पाहिजे। नक्कीच कुठेतरी वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील सांगितलं आहे की एकूणच वातावरण चांगलं होईल। ठाणे में प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। आणखी एक मोठी बातमी बघूयात। नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्तेवरनं भाजप आणि शिवसेना शिंदे गटात कलगीतुरा सुरू झालाय। विशेषतः गणेश नाईक सातत्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती टीका करताना दिसतायत। दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी आता नाईकांवरती हल्लाबोल केलाय। काही लोकांचं जे आहे काही दुर्लक्ष करायचं असतं, काही लोकांचं वयाप्रमाणे जे आहे या सगळ्या गोष्टी होत असतात। तर मला वाटतं साहेब नेहमी बोलतात टीकेला टीकेतून उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर द्यायचं। मला वाटतं कितीही टीका केलं, कितीही काहीही केलं, लोकांच्या मनात जे आहे हे लोकांनी जे आहे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे, भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवून देतील।